बाळासाहेब काका आपले गुरुजी विजय पाटील नंदकुमार उपस्थित असलेले सर्व पत्रकार बघायला गेलं तर मी तुम्हाला सांगितलं की काय समावेश करायची गरज नाही. तसं तुम्ही आग्रह करत होता पण काय आपल्याला त्यासाठी काय करायचं पाणी पुरवण्याच्या मागणीत सुद्धा काय करायचं. पण मला माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनामधला सगळ्यात आनंदाचा दिवस कुठला असेल तर रात्री 11:30 वाजता या तालुक्यामध्ये पाणी आलं येत होतं. राजकारणात हे कसे गरज असू शकते पण त्या योजनेला आपण रात्रीला 20 वर्ष ज्या योजनेची वाढ बघत होतो म्हणजे सिंगल शिकार जाईल. म्हणजे 94, 50, 95च्या निवडणुकीत तरी मला झोडपून काढलं. म्हणजे टिंबू ही नदीच नाही आणि पाणी कुठले. आता मला म्हणजे त्यांना सगळ्यांना त्या काळातल्या विरोधकांना सगळ्या पहिलीच्या वर्गात बसवायला सांगायला पाहिजे होतं की टिंबू हे गाव आहे. त्या सगळ्या पण मला सगळं गेल्या 20 वर्षामध्ये माझ्यावर राजकीय जे हल्ले झाले आणि जेवढ्या टीका झाल्या तेवढ्या टीका आणि हल्ले आज कृष्णेच्या पाण्यामध्ये इकडं साताराजवळ संगम माऊली आहे असं माझ्या दृष्टीनं हे त्या माऊलीत आता ते सगळं भरून गेलं असं म्हटलं काय भावगांना. माझी एवढीच तक्रार आहे की जे सत्य आहे त्याला सत्य म्हणूया आपण, एवढं माझं मत आहे. आता मग कोणी पेपरमध्ये कोणाला तरी मत आलं की हे राष्ट्रवादीच्या लोकांची नाटकं आहे. आता पाणी जर बाजून डोळ्यात दिसत नसतं त्यांना तर माझा नाही लागत. त्या अर्थानं जर पाणी माऊलीपर्यंत एवढ्या तातडीनं आला तर माऊली मंडळी या आठवड्याभरात कष्ट घेतलं ते अतिशय महत्वाचं. मला सांगायला हरकत नाही की अधिकारी म्हणत होते भिंत पडणार पण मी मगाशी वकिलांनी सांगितलं तसं मोटरसायकलीमध्ये ज्यांचा मोटरसायकलच्या मुठीवर हात असतो त्या माणसांचा कटरवर ह्याच्यावर हात पडणार, त्यांचे हाताला ओढ आली, कट त्यांनी केले, पाण्याची किंमत त्यांना कळली. पाण्याची किंमत त्यांना कळली आणि त्यांनी रात्र दिवस कष्ट केलं, पाणी आलं. आम्ही काही नाटक केलं नाही. नाटक करायचं असतं तर अजून 1.5-2 वर्षांनी नाटक केलं. आणि राजकारणामध्ये आम्ही काही मूर्ख आहे असं नाही, आम्ही पण शहाणे आहे. जेवढं लेट पाणी येईल तेवढं चांगलं आहे ना. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला प्रचारात हे पाणी आणू शकत नाही, तिने निवडणुकीच्या वेळेला आश्वासन दिलं होतं हे सांगू शकत असतात. पण निवडणुकीपेक्षा लोकांच्या मध्ये आज अस्वस्थता किती आहे पाण्याच्या दृष्टीनं, काय अवस्था आहे सगळं बघितलं. आणि आता तरी आपण 23 जूनला आहे, टँकर कमी होण्याच्या ऐवजी मी सकाळी निघताना येण्याची माणसं आली, आम्ही कसं तरी आता काढलं. आता काय टँकर चालू केल्याशिवाय भागत नाही अशी अवस्था. म्हणजे पुन्हा त्या अडचणच्या तलावात आपण एस्केप ठेवलं म्हणून आणि 2 वेळा कलेक्टरना आग्रहपूर्वक पाणी सोडायला लावलं म्हणून ते टँकर भरायची तरी व्यवस्था आहे. आता त्याच दृष्टीने आम्ही विचार केला की बाबा आपण जर हे पाणी पुढं आणायचं शासकीय नियमाप्रमाणे त्या खात्याच्या त्यांच्या अडचणी, पैशाचे, निधीच्या अडचणी हे सगळं लक्षात घेऊन त्याप्रमाणे जायला आलं तर अजून आपल्याला डिसेंबर उजाडणार. पण आम्हाला नाटक आणि राजकारण करायचं असतं तर अनिल बाबांना कधीही तारीख दिली.
त्या 31 मेला, त्या 30 जूनला, त्या कधीच सारख्या मागे. मी असा विचार केला, जर आपण पत्रकार होते, आम्ही बघितलं की जर बाबा आपण कुठं थोडंसं बायपास करून काय करून पाणी जर पुढे आणायचा प्रयत्न केला तर आपल्याला पूर्ण गरजा भागल्या नाही, तर आता नंतरच्या काळामध्ये त्याचा उपयोग होईल ही भूमिका घेऊन आपण प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला यश येऊन बाग माहुलीमध्ये पाणी आलेलं आहे. राजा आता किंवा बाग ही पुढं आपल्याला जर जायचं असेल आटपाडीपर्यंत पाणी न्यायचं असेल पाणी न्यायचं तर आपली ही शक्ती आहे, ही शक्ती पुढच्या काळापर्यंत ही शक्ती कायम ठेवली पाहिजे. तुम्ही कसं म्हणा असं तुम्हाला सांगतो, आजच्या टंचाईला तुम्हाला पाणी मिळेल, पण पुढच्या टंचाईला पाणी मिळायचं असलं तर ते आटपाडीच्या पुढे पाणी गेलं तर पाणी सातत्य राहणार आहे. कारण असं आहे की आरपळचा कॅनॉल नव्हे, हे उचलून उपसा येतील ते योजना आहे. त्याचं जर आपल्याला जर ती योजना परवडायची असली तर 5 आणि 10,000 25,000 30,000 एकराला पाणी घेऊन परवडणारी नाही. जे त्यांचं 79,000 ते क्षेत्र आहे, त्या क्षेत्रात जर पाण्याचं असेल तर ती कुठेतरी काटाकाठी आपल्याला परवडणार आहे. म्हणून सगळ्यांना आपल्याला पाणी देण्याच्या दृष्टीनं आपण ती भूमिका घेतली पाहिजे आणि त्यासाठी आपण कायम लढ्यामध्ये राहिले पाहिजे. तिथनं पुढं आता या पंपावर काल त्यासाठी मिटिंग झाली रामराजे निंबाळकर आणि आरारामांच्या समवेत. त्या मिटिंगमध्ये पहिल्यांदा पुढे पाणी जायला काय करायला पाहिजे तर ती स्विचार्ड माहुलीचं आहे, ती स्विचार्ड चालू केलं पाहिजे आणि येत्या 4-5 महिन्याच्या काळामध्ये ती स्विचार्ड आपल्याला कुठल्याही परिस्थितीत ते सुरू करायच्या दृष्टीनं त्या कॉन्ट्रॅक्टरचं आम्हाला नाटक करायच्या ते कॉन्ट्रॅक्टरचं एक्स्ट्रा कॉन्ट्रॅक्टरचं देणं 12 कोटी, आम्ही म्हणजे 25 कोटी तिकडं, पण आम्ही त्याचा प्रोग्राम बसवून दिलाय त्यांना की त्याला कमीत कमी स्विचार्ड चालू करायला काय काय पैसे लागतात, जे मटेरियल खरेदी करायला लागतं तेवढं तरी पैसे द्या म्हटला. तेवढंच पैसे देऊन ते स्विचार्ड चालू करायचं. त्याच्या पुढचं जे मागं त्याच्या एक अडचण आहे की आता आपण 5 मोटरीचं पाणी फक्त आणू शकतो, 5 पेक्षा वर आपल्याला 3 लाईन सुद्धा आता ते सगळं पूर्ण करतायत. या महिन्याभरात 3 लाईन चालू होते, पण 3 लाईनचं पाणी पुन्हा आणायचं झालं तर त्याचा जे जल सेतू आहे त्याच्यावर त्याचा स्लॅब आहे, म्हणजे ते सपोर्ट नसला तर त्या भिंती पसरतील. म्हणून ते सपोर्टचं काम केलं पाहिजे. त्याला किती लागतील तेवढंच पैसे. आता हिशोब करत 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 आपण इथपर्यंत आलो. त्यांच्या हिशोबाप्रमाणे 40 कोटी जर असले तर माहुलीत पाणी लागतो. आपण त्यांना सांगितलं की पैसे जे माझे आपण हे करू, त्यांनी 140 कोटी असले तर आटपाडीत जाईल, पण आपल्याला ह्या 25-30 कोटीमध्ये कसं ढकलत नेऊन आटपाडीला पुन्हा पाणी आपल्याला पुढे कसं नेता येईल, तासगाव खानापूर कॅनॉल पुढे कसा करता येईल आणि जे भूड पंप विजेगाव पंप हाऊस आहे त्या पंप हाऊसला प्राथमिक ज्या अवस्था ज्या गरजा आहेत त्या कशा चालू करायला आणि त्या 2 कॅनॉल आहेत, गोरेवाडीचा आणि कचरेवाडीचा कॅनॉल भूडपासून निघणारा, तर त्या कॅनॉलची अलाइनमेंट करणं हे करणं आणि त्या गोरेवाडीच्या कॅनॉलची अलाइनमेंट आम्ही अशी मागणी केलेली आहे की राहिलेली जी आमची गावं आहेत, पैशीसारखं असेल शेरगेवाडीसारखं असेल, त्याला जर 914 पर्यंत आलेलं ते पाणी नेलं तर मग ती सगळा आमचा तालुका गेलं. त्यामध्ये 2-3 अडचणी आहेत. कारण उद्या आज माझं पत्रकारांनी छापलं की उद्या पत्रकाराचं गरज नाही छापायला की ते म्हणणार की कसं शक्य आहे ते आता हे शक्य नाही असं म्हणत होते ते. आता म्हणणार AIBPचं त्या स्ट्रक्चरमध्ये बदल करायचा असतो, आता पाणीच कुठलं आणणार. अहो हे 22 TMCचं नाही म्हणत होते. आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या तालुक्याला जे वाटणीला पाणी येईल, आटपाडी तालुक्याला जे वाटणीला पाणी येईल त्याच्यामध्येच आम्ही आमची गावं बसवतो. तुम्ही आमचं क्षेत्र करेक्ट करा, आम्हाला पाणी लागलं तर आम्ही रोटेशन कसं बसवायची बघतो. पाणी वाढवून मागायला प्रयत्न आहे, कृष्णा बेमासरीकरण आहे, त्यामध्ये आम्हाला कसा हक्क मिळेल. लवादाचं का आता 25 TMCची मागणीची लवादा पुढे गेलेली आहे, त्यामध्ये आपल्याला काय मिळणार आहे. जे आता वीज वापरातून पश्चिमेला जाणार आहे त्यामध्ये पुन्हा बदल झाला विजेमध्ये, तर त्यामध्ये आपला हक्क कसा होईल. शेवटी असं आहे की हे हक्क तयार करायची लढाई आहे. त्या लढाईमध्ये जर आपण मागं पडलो तर आपण अडचणी मग पुन्हा तरी का आम्ही तुमच्या
ज्या वेळेला तुम्ही आमदार झाला त्यावेळेला आम्ही कधीच टीका केली नाही. तुम्ही तुमचं काम करा, तुम्ही हे करत आहात, तुम्ही घेऊन आला तर आम्ही कशाला, आम्ही अगदी आनंदानं सांगितलं असं पत्रकार परिषद घेऊन की अत्यंत चांगलं काम झालं या तालुक्यामध्ये. आता आम्ही काही कुणावर टीका करणार, तुम्ही पुढे याला अजून तुम्ही आमचं काय आमच्या बापाची योजना आहे आणि आमचं पैसे असं काही नाही. पण आहे ते मी आमदार होतो त्याला तुम्ही सांगत होता की त्यांच्या बापात पैसे घरात पैसे असतात, मग आता कोणाच्या घरात नाही. पण ती आणायची जी ताकद आहे ती ताकद तयार करायचा प्रयत्न आम्ही केला आणि ती 11 तारखेला आम्ही लोकांची ताकद तयार केली. आता आहे आम्ही राष्ट्रवादी म्हणून आम्हाला मिटिंगला बोलवलेलं नाही, माहिती साईड सांगतो. तुम्ही 5,000 लोकांची शक्ती तयार झाली आणि लोक आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आले. हे ज्यावेळेला शासनाच्या लक्षात आलं त्यावेळेला शासनानं त्या बाबतीमध्ये जर आम्हाला आता गंमत बघा तुमची, जर आता आम्ही 5,000 माणसं घेऊन बसलो असतो 2-4 दिवस आमच्याकडे बघितलं नसतं, काय आंदोलनाची किंमत केली नसती तरी हेच म्हणण्याचा राष्ट्रवादीचं खातं अशी बघायला तयार नाही. बघितलं तरी हे असं. माझं काय म्हणणं की तुम्ही काय पेपरमध्ये येत असेल ते वाचा आणि सोडून द्या. आपण आपलं काम लक्षात ठेवायचं की आपल्या शिवारात पाणी कसं येईल, ते ताकदीने कसं आणायचं, हे काम पुढच्या काळात करायचं आहे आपल्याला. आपला हे गाडा काय असं थांबणार नाही. आम्ही त्याच्या मागं सारखं लागले. आता ते 8 दिवसांवर कृष्णा खोऱ्याची एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर येणार आहे, त्यांना आम्ही ते अलाइनमेंट कशी असली पाहिजे हे तलाव वाढायला. दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही ते त्या तलावाला आता ते तुम्हाला विमोचक म्हटलं मराठीत ती कळणार नाही, एस्केप म्हटलं पण गेट म्हटलं की लगेच गेट हे मराठी शब्द असल्यासारखाच आहे. त्यामुळं गेटला आपण त्या केलाची जी क्षमता आहे म्हणजे उद्या आपल्याला बाकुलवाडीचा तलाव भरायचा आहे, पुन्हा भांबरचा तलाव भरायचा आहे, पुन्हा इकडचे कडेगाव तालुक्याचा पुन्हा लेगऱ्या तलाव वाळजेचा तलाव भरायचा आहे, पुढे ढवळेश्वरचा तलाव भरायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी आणि रोटेशनमध्ये आपल्याला जर काही बदल कमी जास्त झाला, एखादी मोठा जळी काय झालं तर आपल्याला ते पाणी शिल्लक असलं तर आपण आपली पिकं वाचवू शकतो. म्हणून त्यामध्ये जाणीवपूर्वक आपण या सगळ्या गोष्टी केल्या. मला वाटतं आम्ही अभ्यास केला, जाणीवपूर्वक या सगळ्या दूरदृष्टीनं गोष्टी लक्षात घेऊन हे करायचा प्रयत्न केले की आम्ही चूक केली. ती टीका करण्यासाठी काय गोष्ट आहे यात, पण त्यांना करायचं असेल तरी करू दे, आपल्याला काय त्याचा प्रश्न येणार नाही. आपण आपला पुढचा लढा चांगला करू. आपल्या या भागामध्ये पाणी कसं जाईल हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मला अतिशय धन्यवाद द्यायचा आहे की रात्रीचा दिवस करून मला ज्या वेळेला ती एक भिंत फुटली म्हणून सांगितलं आणि त्या खोकल्याने जर आत घातलं तर भिंत दुसरी निघल म्हणून मला फोन आला विजय पाटलांचा. मग मी अधिकाऱ्याने विचारलं तर ती म्हणजे आम्ही ते प्रत्यक्ष काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना विचारलं. त्यांनी विचारलं ती म्हणजे अजिबात घालू नका, कारण त्या खोकड्यांच्या ह्यानं जर ते पुन्हा हे झालं ते लिकेज पुन्हा दुसराच जल तिथं बांधायला म्हणजे आपल्या एखाद्या करणीनं काय होईल तर म्हणून सोडलं. मग आणि पण त्या वेळेला त्या डीपीने सांगितलं की दुसरी भिंत तुमची फुटूच शकत नाही. कॉन्ट्रॅक्टर तरी मला फोन केला, भाऊ म्हणलं जर ती भिंत फुटली तर मी त्या पोरांचा सत्कार करेन. पण काय पाण्याची ताकद असते आणि तुम्ही एकत्र आला काय इच्छा तयार झाली काय असतं हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे की जे मशीनला जमलं नाही ते तुम्ही ताकदीनं केलेलं आहे. आता आमची विनंती एवढीच आहे की वजावाट करायची, शेवटपर्यंत ताकद लावली पाहिजे. हा नाहीतर आता आपल्याला पाहिजे ती पुढं पाणी जाण्याचं आहे, आपल्याला आठवडे न्यायचं आहे आणि हे आपण सगळे झालं. आणि मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो ज्या वेळेला आठवडी आणि खानापूर त्याच्या सगळ्या व्यवहाराचं पाणी आपण जाईल. आज आपल्यासारखी भयानक अवस्था कुणाची नाही. त्या दोन्ही तालुक्याच्या आठवडी शहराला सुद्धा 10-12 दिवसांनी पाणी मिळते त्याला कुठला सोर्सच नाही अशी अवस्था झालेली आहे. पण त्याच्यानंतर या महाराष्ट्रामध्ये किंवा देशात सगळ्यात अग्रेसर असलेले तालुके कुठले तर आटपाडी खानापूर असं चित्र तयार होतं. फळबागाच्या पुढे जाऊ. माझी आग्रहाची विनंती आहे
काय कोणाला शिवायच्या नावा आम्ही 20 वर्ष खाल्ले तुम्ही जरा खावा की जरा आता काय बघत तुला काय शिव्या द्यायची टीका करायची आपण आपण आपलं काम करायचं ते काम करायचं आपण सगळ्यांनी ताकदीत राहावं असे आग्रहाची विनंती करतो. हे अधिकाऱ्यांना सुद्धा धन्यवाद दे अधिकाऱ्यांना सुद्धा धन्यवाद दे दिवा स्वप्न म्हणणाऱ्यांनी पाणी दिवा स्वप्न आहे.